बंद होतील हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि म्हणून त्यांनी पाहावं की अत्यंत कमी वेळेमध्ये या योजनेची आपण अंमलबजावणी कशी केली। 1,40,40,00,000 पेक्षा जास्त बहिणींची नोंदणी। अरे बाबा त्यातल्या 2-3 लोकांना इकडे बोलवा। नोंदणी या ठिकाणी आज यवतमाळमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर महिलांनी हजेरी लावली होती। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्टेजवर भाषण सुरू असतानाच काही महिलांनी सभेत गोंधळ घातल्याची घटना समोर आलेली आहे। महिलांनी जोरजोरात घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली। शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा अशा शब्दात त्यांनी सभास्थळ दणाणून सोडलं। त्यामुळे महिलांच्या अचानक घोषणा ऐकून सभेत एकच गोंधळ उडाला होता। त्यानंतर सभास्थळी असलेल्या पोलिसांनी तात्काळ महिलांना सभेबाहेर केलं होतं। पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर महिला काही थांबल्या नाही, तरी सुद्धा त्यांच्या घोषणा या सुरूच होत्या। महिलांनी घोषणाबाजी करताच त्यांना हटवण्यासाठी काही महिला पोलीस कर्मचारी पुढे आल्या। मात्र मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषण मध्येच थांबवलं आणि गोंधळ घालणाऱ्या महिलांना स्टेजवर घेऊन येण्याच्या सूचना केल्या। तर असा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेमध्ये आपल्याला आगळा वेगळा प्रकार हा बघायला मिळाला। की यावर तुम्हाला काय वाटतं ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।